आज 26 मार्च 2025 रोजी आपण शेअर मार्केटमध्ये झालेल्या घडामोडींची माहिती घेऊ. त्याच्यात मार्केटसाठी निगेटिव्ह पॉझिटिव्ह कोणते घटक आहेत ते आपण थोडंसं पाहू. आज आपण पाहिलं असता मार्केटमध्ये आपल्याला घट झालेली दिसत आहे. साधारण हा जो वन वे आपल्याला मार्केटमध्ये ग्राफ वाढत जाताना दिसत होता. 21,000 साधारण 800-900च्या आसपासून तिथून आपण पाहिलं असता 23,800 पर्यंत जवळजवळ आपल्याला 2,000चा नेट बाउन्स किंवा आपण सतत एक वाढ थोड्या दिवसातच पाहिलेला आहे. त्याच्यामुळं साधारण 180 पॉईंट 200 पॉईंट म्हणजे प्रॉफिट बुकिंग प्लस आपल्या आज अमेरिकेचं डेलिगेशन इंडियात आलेलं आहे. टॅरिफवरच्या चर्चा, टॅरिफची डेडलाईन जी आहे 2 एप्रिल ती एक आहे. परत इव्हेंट म्हणला तर आपला गुरुवारी उद्या मंथली एक्सपायरी आहे. हे सर्व कारणामुळे थोडंफार प्रॉफिट बुकिंग दिसलेलं आहे. मार्केटमध्ये चालू मंथला चांगला डाटा म्हणजे की पहिल्यांदा रिटेलरने मार्चमध्ये साधारण पहिल्यांदा म्हणण्यापेक्षा मागं डिसेंबरमध्ये एकदा विक्री आली होती. मग रिटेल पब्लिकनी जे विकलेला माल आहे तो साधारण मार्चचा 10,000 कोटीच्या वरती आहे. ही चांगली गोष्ट आहे. कारण दरवेळी फंड ॲक्टिव्हिटीज जे आपण पाहत असतो आणि आपण स्टॉक विकणं होत नाही. कधी तर रिटेल पब्लिकने माल विकला तर ते कॅशवर बसले तर त्यांना नवीन ऑपॉर्च्युनिटी मिळतात. पण याचा अर्थ असा नाही की आपण आता काय स्टॉक खराब आहे, किती मार्केट वाढलं तर वाढत नाहीत आणि मार्केट थोडंसं घटलं तर लगेचच घटताना दिसतात. आपण थोडंफार त्या स्टॉकची माहिती घेऊन ह्या काळात आपल्याला ह्या रॅलीमध्ये रिलीफ रॅली म्हणू आपण, खराब स्टॉक सोडून स्टॉक आपल्याला स्विच करता येते. त्याच्यानंतर आज उद्याची एक्सपायरी आहे त्यामुळे मार्केट आज आपल्याला सेन्सेक्समध्ये 728 अंकांनी घटून 77,288.50 अंकांनी सेन्सेक्स बंद झालेले दिसत आहे. निफ्टीमध्ये पाहिलं असता आपण 181 अंकाची घट होऊन 23,486.85 अंकांनी बंद झालेले दिसत आहे. बँक निफ्टीमध्ये आपण पाहिलं असता 398 अंकाची घट होऊन त्याच्यात 51,209 अंकांनी आपल्याला बंद झालेले दिसत आहे. आज इंडिया विक्स पाहिलं असता आपण फार वाढलेलं नाही किंवा घटलेलं नाही आहे. साधारण डॉलर इंडेक्स वाढत आहे, हे थोडंसं कन्सर्न आहे. US डॉलर आज मार्केट आपलं खाली गेल्यामुळे 30-38 पैसे साधारण 0.38 आहे, 0.38 आहे. 85-60 थोडा वाढलेला दिसतोय, पण जास्त कन्सर्न क्रूडमध्ये दिसत आहे आपल्याला की 67-68 पासून आज हे 69-97 म्हणजे 70 पर्यंत डॉलर आलेलं दिसत आहे. जे व्हेनेझुएलामध्ये रिस्ट्रिक्शन लावलंय क्रूडचं त्याचा हा इफेक्ट थोडा दिसत आहे. त्याच्यानंतर आता रेसिप्रोकल म्हणजे जशा तसे ड्युटी लागणार याच्यातल्या बऱ्याचशा ड्युटी ऑलरेडी चालू झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आता 2 तारखेचं जे आहे त्याचं मार्केट हे एखादं संकट येण्याआधीच त्याचं डिस्काउंट झालेलं असते, तेव्हा होणाऱ्या संकटाच्या भीतीनंच घटलेलं असते. त्याच्यात परत नवीन इव्हेंटच्या यायला काही फार मोठं घटेल असं वाटत नाही आहे. ओव्हरऑल न्यूज बघून तर असं वाटतंय पुढं पाहू आपण. गोल्ड आज पाहिलं असता 88,331 रुपये चालू आहे. ओव्हरऑल मार्केट स्ट्रॉंगच दिसत आहे. त्याच्यानंतर आपण आज निफ्टीमध्ये ग्लोबल मार्केट पाहू आणि मग निफ्टी गेनर लुजरमध्ये पाहू. आज निफ्टीमध्ये साधारण आपण पाहिलं असता निफ्टी 50मध्ये आपल्याला गेनरमध्ये इंडोसिंड बँक, ट्रेंट, हिरो मोटरकॉर्प, ग्रासिम, पॉवर ग्रिड, महिंद्रा अँड महिंद्रा, टायटन, भारती एअरटेल, ब्रिटानिया, HCL टेक इत्यादी आपल्याला वाढताना दिसत आहेत. कदाचित रॅलीमध्ये आपल्याला खराब न्यूज असलेले स्टॉक सुद्धा वाढलेले असतात, पण त्याच्यात आपण न अडकता त्याच्यातून रिलीफ झालं पाहिजे. साधारण हे लक्षात ठेवून आता काम केलं पाहिजे. आणि लुझरमध्ये पाहिलं असता आपण NTPC, टेक महिंद्रा, सिप्ला, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, BPCL, इन्फोसिस, अपोलो हॉस्पिटल,
टाटा कन्झ्युमर, डॉक्टर रेड्डी, विप्रो, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, कोल इंडिया, टाटा स्टील, मारुती, HDFC, कोटक बँक, ONGC. आज सगळे चांगले काउंटरमध्ये थोडं फार घट दिसत आहे आपल्याला. आपण त्याला प्रॉफिट बुकिंग समजू. ग्लोबल मार्केटमध्ये पाहिलं असतं आपण, डाव जोन्स आपल्याला 204 अंकांनी वाढलेले दिसत आहे. S&P 22 अंकांनी घटलेले दिसत आहे. नॅसडॅक पाहिला असता 212 अंकांनी आपल्याला घटलेले दिसत आहे. FTSE मार्केट ब्रिटनचं पाहिलं असता 30 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. कॅट पाहिलं असतं आपण फ्रान्स 49 अंकांनी घटलेले दिसत आहे. डॅक्स जर्मनी पाहिलं असतं आपण 170 अंकांनी घटलेले दिसत आहे. गिफ्ट निफ्टी आपल्याला न्यूट्रल थोडीफार प्लस दिसत आहे. त्याच्यानंतर जपानचं निक्की जे आहे ते वाढलेले दिसत आहे 246 अंकांनी. सिंगापूर स्टेट टाइम्स आपल्याला 9 अंकांनी वाढलेले दिसत आहे. हँगसेंग मध्ये आपल्याला 139 अंकाची वाढ दिसत आहे. तैवान थोडंसं न्यूट्रल दिसत आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं असता ओव्हरऑल मार्केटमध्ये मिक्स आहे, निगेटिव्ह कोणता मोठा इम्पॅक्ट काय दिसत नाही आहे. क्रूडमध्ये आपण पाहिलं असता आज 69.26 डॉलरने वाढलेले दिसत आहे. गोल्डमध्ये आपल्याला थोडंफार 3016 म्हणजे $4 कमी झालेले दिसत आहे. त्याच्यानंतर आपण फंड ॲक्टिव्हिटीमध्ये पाहू. आज फंड ॲक्टिव्हिटीमध्ये डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने आपल्याला 12,416.37 कोटीची खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट 13,112.74 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. नेट डोमेस्टिक इन्स्टिट्यूटची आपण फिगर पाहिली असता 697.37 कोटीची नेट विक्री दिसत आहे. आपण पाहिल्याप्रमाणे जेव्हापासून FI आलेले आहेत आणि मार्च एंडिंग आपलं आहे जे आर्थिक वर्ष, त्याच्यात DIIची आपल्याला रोज डोमेस्टिक फंडची आपल्याला विक्री दिसत आहे. साधारण त्याच्यानंतर फॉरेन इन्स्टिट्यूटचे पाहिलं असतं आपण 14,316.32 कोटीची नेट खरेदी केलेली दिसत आहे. त्याच्या अगेन्स्ट 12,075.77 कोटीची नेट विक्री केली. नेट आजही आपण पाहिले असता फॉरेन इन्स्टिट्यूटची 2,240.55 कोटीची खरेदी दिसत आहे. ओव्हरऑल आपण आता त्याच्यामध्ये साधारण इंडेक्स फ्युचर आणि ह्याच्यातली फिगर पाहू आपण ऑप्शन्स मधली. त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला आज पाहिलं असतं आपण इंडेक्स फ्युचरमध्ये निफ्टी 50च्या आपल्याला 2,088.43 कोटीची इंडेक्स फ्युचर निफ्टीमध्ये बाईंग दिसत आहे, खरेदी केलेली दिसत आहे. निफ्टी बँकमध्ये 480.58 कोटीची नेट विक्री दिसत आहे. त्याच्यानंतर निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 15.37 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी मिड कॅपमध्ये पाहिलं असतं आपण 294.88 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50मध्ये पाहिलं असता 0.69 कोटीची आपल्याला नेट खरेदी दिसत आहे. FI आपण आता इंडेक्स ऑप्शनमध्ये पाहू. निफ्टी 50मध्ये आपल्याला 1,999.44 कोटीची निफ्टी 50च्या ऑप्शनमध्ये खरेदी दिसत आहे. निफ्टी बँकमध्ये पाहिलं असतं आपण 20,978.79 कोटीची आपल्याला ऑप्शन्समध्ये खरेदी दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये पाहिलं असतं आपण 537.04 कोटीची आपल्याला ऑप्शन्समध्ये नेट खरेदी दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये पाहिलं असता 390.65 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50मध्ये पाहिलं असता 21.49 कोटीची आपल्याला नेट खरेदी केलेली दिसत आहे. आता स्टॉक फ्युचर्समध्ये आपण पाहू. त्याच्यामध्ये आपल्याला 593.19 कोटीची स्टॉक फ्युचर्समध्ये बाईंग दिसत आहे. FI स्टॉक ऑप्शन्समध्ये आपण पाहिलं असता 2,170.07 कोटीची आपल्याला विक्री दिसत आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं असता निफ्टीमध्ये पेक्षा बँक निफ्टीमध्ये मोठी पोझिशन दिसत आहे. स्ट्रॉंग सेक्टरमध्ये आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलेलं दिसत आहे. त्याच्यानंतर आपण फंड ॲक्टिव्हिटी पाहिली, इंडिया विक्स पाहिलेला आहे, FIची फिगर पाहिलेली आहे, गोल्ड डॉलर ग्लोबल मार्केट पण पाहिलेलं आहे. आज
आपण पाहिला तर सेक्टरल इंडायसेस मध्ये थोडंसं पाहू कोणत्या सेक्टर मध्ये आज मार्केट चांगलं राहिलेलं आहे. सेक्टरल इंडायसेस मुळे आपल्याला मार्केटचा ट्रेंड कळण्यास मदत होते. त्यामुळं सेक्टरल इंडायसेस मध्ये आपण आज कोणत्या सेक्टरला साधारण टेरिफचा आपल्याला इम्पॅक्ट दिसत आहे साधारण 2 एप्रिलचं. ते कोणत्या सेक्टरला आलेलं आहे पाहू. निफ्टी ॲटो आपल्याला न्यूट्रल दिसत आहे, 5 अंकांनी वाढ झालेली दिसत आहे. निफ्टी आय टी मध्ये पाहिलं असता इथं आपल्याला 370 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी PSU बँक मध्ये पाहिलं असता आपल्याला 74 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता आपण 256 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये पाहिलं असता आपण 181 अंकाची आपल्याला घट झालेली दिसत आहे. FMCG मध्ये पाहिलं असता आपण 142 अंकाची घट झालेली दिसत आहे. त्याच्यानंतर निफ्टी मेटल मध्ये पाहिलं असता आपण 35 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी रिअल्टी मध्ये पाहिलं असता आपण 6 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिलं असता आपण 36 अंकाची घट झालेली दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये पाहिलं असता आपल्याला 297 अंकाची घट झालेली दिसत आहे. ओव्हरऑल आपल्याला टॅरिफचे इम्पॅक्ट असणाऱ्या सेक्टरमध्ये IT आणि निफ्टी एनर्जी आणि निफ्टी IT दोनमध्ये निगेटिव्ह दिसत आहे. बाकी याच्यामध्ये थोडंफार प्रॉफिट बुकिंग आपण समजू शकतो. मार्केटमध्ये खराबी काय दिसत नाही आहे. साधारण आता उद्याची एक्सपायरी आहे, मंथली एक्सपायरी आहे, त्यामुळं उद्या साधारण आपल्याला थोडंसं जपून ट्रेड करावं लागेल. त्याच्यानंतर आपण जशा न्यूज येतील तशा पुढं व्हिडिओ बनवत जाऊ. धन्यवाद.